माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कोणताही निर्णय रद्द केलेला नाही। त्यांना तात्पुरत्या स्थगिती आहेत। काही जणांच्या ह्या गोष्टीविषयी वेगवेगळी मतं आहेत, ते जाणून घेण्यापर्यंत ही स्थगिती राहील। या सगळ्या स्थगित्या उठवल्या जातील आणि ही कामं सगळी रितसरपणे मार्गी लागतील। एकीकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी देण्याचं काम केलं, अगदी सर्वसामान्य लोकांना त्यांनी महापौर मंत्रिपद पण दिलं नाही। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र घेण्याविषयी बोललं जाते, कुठेतरी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली गेली असं वाटतं। ज्या अर्थी उद्धव साहेबांच्या एकूण वर्तणुकीतून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराला तिलांजली दिली जात आहे, ही भावना निर्माण झाल्यानंतरच 5-5 वेळा 6-6 वेळा शिवसेनेतून निवडून आलेले जुने ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील असोत, शंभूराजे असोत, संजय शिरसाट साहेब असोत, दादा भुसे असो, ते जुनी माणसं आहेत। या लोकांनी सुद्धा उद्धव साहेबांना सोडण्याचा निर्णय घेतला। त्या अर्थी ही निश्चितपणे वास्तवता आहे। आणि व्यक्तिगत माझ्याविषयी म्हणलं तर हा मला शिवसेनेच्या आमदारकीचा नवा अनुभव होता, पण नेते ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करून त्या पक्षात जाऊन निवडून आलो होतो, ते उद्धव साहेबच मला कोणत्याही कामाला उपलब्ध होत नसल्यामुळे मी निराश झालो होतो। आणि मला थोडं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे प्रभावी आहे असं जाणवल्यामुळे मी त्यांना मनापासून पाठिंबा दिला। उद्धव ठाकरे म्हणतायत मला रोज एक जण सोडतात, त्यामुळे मला रोजच धक्के बसतात, मध्ये जसं धक्के बसतात तसं मी आता धक्का पुरुष झालोय। कोण उद्धव साहेबांना धक्का देत नाही, ही त्यांची वर्तणूकच त्यांना धक्का देत आहे। त्यांनी स्वतः अजूनही आत्मचिंतन करावं। खरी शिवसेना जी असेल त्या शिवसेनेबरोबर त्यांनी यावं ही मला मनापासून वाटतं। बापू शिवसेनेचे एकनिष्ठ आहेत आणि बापूंचा कुठेतरी विचार एकनाथ शिंदे साहेबांनी करा असं पदाधिकारी कार्यकर्ते आता खुलेआम बोलू लागले, तुमची काय प्रतिक्रिया? निश्चितपणानं साहेब कोणती नाही कोणती मला संधी देतील या बाबतीत मी निश्चिंत आहे। आणि साहेबांचं माझ्यावर प्रेम आहे, तेवढाच दृढ विश्वास आहे। आणि राजकारणात ज्या त्या टप्प्यात ज्या त्या गोष्टी मिळत असतात, योग्य वेळी मला निश्चितपणानं साहेबांकडून न्याय मिळेल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।